नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण गणित भाग 1 प्रकरण 5 संभाव्यता अभ्यासणार आहोत। हे प्रकरण अगदी सोपं आहे, म्हणजे गणिताच्या पेपरात पैकीच्या पैकी मार्क ह्या प्रकरणामध्ये आपल्याला मिळू शकतात। तर चला या प्रकरणाचा आपण अभ्यास करूया। पहिल्यांदा आपण संभाव्यता हा शब्द संभाव्यता म्हणजे काय हे जाणून घेऊया। तर मुलांनो, संभाव्यता म्हणजे शक्यता। आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक शब्द त्या बाबतीत वापरत असतो। बहुतेक, संभाव्यता, जवळपास, अशक्य, 50-50 अशा प्रकारचे शब्द आपण शक्यतेसाठी वापरत असतो। कधी कधी आपण म्हणतो सभोवतालचं वातावरण बघून बहुतेक आज पाऊस पडेल। पाऊस पडेल की नाही दोन शक्यता वर्तवलेल्या आहेत, पण दोन्ही उत्तर बरोबर आहेत। सभोवतालचे ढगाळ वातावरण बघून आपण म्हणतो पाऊस पडेल, ही शक्यता बरोबर आहे। आणि एखाद्या मुलाने म्हटले नाही पाऊस पडणार नाही, तर त्याचीही शक्यता बरोबर आहे। त्याचप्रमाणे आपण सांगतो महागाई वाढण्याचा संभव आहे। कदाचित महागाई वाढेल किंवा वाढणार नाही सुद्धा, म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा दोन शक्यता आहेत। त्याचप्रमाणे बघा मुलांना, आपण जेव्हा क्रिकेटचा सामना बघतो तेव्हा सुरुवातीला टॉस केला जातो, म्हणजे नाणेफेक केली जाते। या नाण्याला दोन बाजू असतात, एक असतो छापा ज्याला आपण एच म्हणतो आणि एक असतो काटा त्याला टी म्हटलं जाते। मग जेव्हा नाणे वरती उडवलं जाते त्यावेळेस छापा आहे की काटा आहे कुणालाही ठाऊक नसते। म्हणून एक गट आपल्याला सांगतो छापा, तर दुसरा गट आपल्याला सांगतो काटा। मग दोघांचीही उत्तरं ह्या ठिकाणी ग्राह्य पकडली जातात। दोन्ही शक्यता या ठिकाणी बरोबर आहे। बघा, आपण जेव्हा सापशिडीचा खेळ खेळतो तेव्हा आपण फाशाचा वापर करतो। असा फासा तुम्ही बघितला असेल। या फाशाला 6 पृष्ठ असतात। प्रत्येक पृष्ठावरती बिंदू असतात। पहिल्या पृष्ठावरती 1 असेल, दुसऱ्या पृष्ठावरती 2 बिंदू, तिसऱ्या पृष्ठावरती 3 बिंदू, चौथ्या पृष्ठावरती 4, पाचव्यावरती 5 आणि 6व्यावरती 6 असे 6 पृष्ठांचा हा फासा असतो। जेव्हा आपण फासा फेकतो तेव्हा आपल्याला ठाऊक नसते की 6 पैकी कोणतं पृष्ठ वरती येणार आहे, म्हणजे कोणते बिंदू आपल्याला वरच्या बाजूला दिसणार आहे। म्हणजे ह्या 6 एखादा मुलगा सांगेल 2 पडतील, दुसरी मुलगी सांगणार नाही 6 पडतील, तिसरी मुलगी सांगणार नाही 4 पडणार। पण कोणाचंही उत्तर चुकीचं नाही, कारण त्यांनी ती वर्तवलेली शक्यता असते। म्हणजे ज्यावेळेस आपण फासा फेकतो तेव्हा फासा फेकल्यानंतर 6 शक्यता असू शकतात। मुलांना, सराव संच 5.1 ला आपण सुरुवात करत आहोत। त्याच्यातील पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक बाबतीत किती शक्यता आहेत। आता बघा, पहिल्या प्रश्नामध्ये वनिता नावाची एक मुलगी आहे आणि तिला महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षणीय स्थळांची माहिती आहे। मग ही जी प्रेक्षणीय स्थळं आहेत ती या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्यापैकी एका प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी ती मे महिन्याच्या सुट्टीत जाणार आहे। ती कोणती प्रेक्षणीय स्थळं आहेत, तर अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा अभयारण्य, आंबोली, रायगड, माथेरान आणि नंदनवन। जर तुम्हाला विचारलं की वनिता कुठे जाणार आहे, तर एक मुलगा सांगणार ती आनंदवनला जाणार आहे, दुसरा सांगेल ती महाबळेश्वरला जाणार आहे, तिसरी मुलगी सांगेल की ती रायगडला जाणार आहे। म्हणजे प्रत्येकाची उत्तर कशी आहेत, वेगवेगळी आहेत। पण जरी उत्तरं वेगवेगळी असली तरी ती चुकीची आहेत का, नाही। त्यांनी जी शक्यता वर्तवलेली आहे ती शक्यता बरोबर आहे, कारण ह्यापैकी कोणत्याही ठिकाणी ती जाऊ शकते, बरोबर। मग ही किती स्थळं आहेत बघा बरं, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 स्थळं आहेत। म्हणजे 8 पैकी कोणत्याही एका ठिकाणी ती जाऊ शकते। म्हणजे आपल्याकडे किती शक्यता आहेत,
तर 8 शक्यता आहे, कारण यादीमध्ये 8 स्थळांची माहिती दिलेली आहे. म्हणजे आपण लिहिणार 8 शक्यता आहेत, कारण यादी 8 स्थळांची माहिती दिली आहे. ठीक आहे. दुसरं गणित बघूया. एका आठवड्यातील वार यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. एका आठवड्याला, मग एका आठवड्याला किती वार असतात? तर एका आठवड्याला 7 वार असतात, सोमवार ते रविवारपर्यंत. आणि तो यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. म्हणजे बघा 7 चिठ्ठ्या केलेल्या आहेत आणि त्या एका पिशवीमध्ये ठेवलेल्या आहेत. प्रत्येक चिठ्ठीवरती एक सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा 7 वारांची नावं एकेका चिठ्ठीवरती लिहिलेली आहे. आणि त्याच्यातून न बघता मला एक चिठ्ठी बाहेर काढायची. मग कोणती येणार बरं चिठ्ठी? काही मुलं सांगतील तो शुक्रवार असेल, काही सांगतील नाही तो रविवार असेल, तर कोण सांगणार तो सोमवार असेल. म्हणजे सर्वांच्या शक्यता बरोबर आहेत. मग किती शक्यता आपल्याला वर्तवता येतील बरं? तर 7 वार असतात, म्हणून 7 शक्यता वर्तवता येतील. 7 शक्यता आहेत, कारण आठवड्याला 7 वार असतात. बरोबर. तिसरा प्रश्न आहे, पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने निवडायचा आहे. आता पत्त्याच्या कॅटमधून, पत्त्याचा कॅट आपण जो पत्ता खेळतो त्याच्यामध्ये, या पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण किती पत्ते असतात? तर 52 पत्ते असतात आणि त्याच्यामधून फक्त एक पत्ता निवडायचा आहे. म्हणजे किती शक्यता होणार? 52 शक्यता, कारण 52 पैकी कोणताही एक पत्ता निवडायचा आहे. म्हणजे प्रत्येक मुलगा येईल आणि वेगवेगळा पत्ता निवडेल. म्हणजे 52 शक्यता आहेत. म्हणजे आपण इकडे लिहिणार 52 शक्यता आहेत, कारण पत्त्याच्या कॅटमध्ये 52 पत्ते असतात. बरोबर. चौथा प्रश्न बघूया. प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत. तर यादृच्छिक पद्धतीने आपल्याला त्याच्यातून निवडायचं आहे. त्यांनी सांगितले कार्ड घ्यायचे, कार्ड, आणि प्रत्येक कार्डवर एक संख्या. बरोबर. प्रत्येक कार्डवर एक संख्या आणि कितापासून लिहायचं आहे? 10 पासून. म्हणजे इकडे जर 10 असतील तर इकडे येणार 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. म्हणजे 10 पासून 20 पर्यंत संख्या सांगितली आहे. मग किती संख्या असणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. 11 कार्ड बनलेली असते आणि त्याच्यापैकी एक कार्ड आपल्याला उचलायचं आहे. मग किती शक्यता असतील? तर 11 शक्यता आहेत. 11
शक्यता आहे. कारण काय ना, कारण 10 ते 20 पर्यंत एकूण 11 संख्या आहे. ठीक आहे मुलांना, आता आपण बघूया नमुना अवकाश म्हणजे काय. तर बघा, जेव्हा एखादा प्रयोग केला जातो, यादृच्छिक प्रयोग केला जातो, उदाहरणार्थ एखादं नाणं फेकलं जाते, यावेळेस नाणं फेकले असताना ज्या शक्यता वर्तवल्या जातात किंवा जी निष्पत्ती आपल्याला मिळते आणि त्या संचामध्ये ती मांडलेली असते, तिला म्हणतात नमुना अवकाश. आता नमुना अवकाश जो आहे तो एस ने दर्शवला जातो किंवा ओमेगा हे ग्रीक अक्षर आहे ह्याच्याने दर्शवलं जाते. आपण एसचाच वापर करत आहोत. एस आणि आपल्याला महिरपी कंसामध्ये ती शक्यता लिहायची आहे. बघा, समजा एक नाणं फेकल्यानंतर एखादा मुलगा उत्तर देईल छापा. छापा म्हणजे काय, तर एच. दुसरा मुलगा सांगेल नाही काटा पडणार आहे, मग काटा म्हणजे टी. आता ह्या दोन्ही निष्पत्ती आहेत. हा प्रयोग जेव्हा केला, यादृच्छिक प्रयोग जेव्हा हा केला, तेव्हा ह्या दोन्ही निष्पत्ती आहेत. मग ह्या दोन्ही निष्पत्ती कशा आहेत, बरोबर आहेत, या संचामध्ये मांडल्या जातात. मग ह्यालाच म्हणतात नमुना अवकाश. जेवढ्या निष्पत्ती आहेत, शक्य असणाऱ्या सर्व निष्पत्ती त्या संचामध्ये मांडलेल्या असतात, म्हणून त्याला म्हणतात नमुना अवकाश. आणि हे जे मध्ये आपण लिहिलेले आहे त्यांना म्हणतात नमुना घटक. नमुना घटक मग किती आहे बघा, 1 आणि 2, म्हणून त्याला म्हणतात नंबर ऑफ एस. नंबर ऑफ एस बरोबर 2. अशा प्रकारे त्यांची संख्या काढली जाते. आपण बघितलं फासा. एक फासा फेकला, मग किती शक्यता येतात एक फासा फेकल्यानंतर, तर 6 शक्यता येतात. कारण त्याला 6 पृष्ठ असतात, त्याच्यामुळे 6 शक्यता येतात. मग नमुना अवकाश जेव्हा मांडला जातो तेव्हा त्याच्यामध्ये 6 शक्यता मांडल्या जातात. कदाचित 1 असेल, 2 टिंब असतील, 3 टिंब असतील, 4 असतील, 5 टिंब असतील, 6 टिंब असतील. 6च्या वर असतील का, नाही. म्हणजे सर्व शक्यता त्या संचामध्ये लिहिल्या जातात, त्याला म्हणतात नमुना अवकाश. आणि नंबर ऑफ एस कसा काढला जातो, तर त्या संचातील हे घटक मोजले जातात. 1 2 3 4 5 6, म्हणजे नंबर ऑफ एस किती आलेला आहे, 6 आलेला आहे. मुलांना, आता आपण एक सारणी अभ्यासणार आहोत. ही सारणी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि पुढील जे सराव संच आहे 5.2, 5.3 आणि 5.4 साठी ही अत्यंत उपयोगाची आहे. ही सारणी नीट लक्षपूर्वक समजून घ्यायची आहे, पाठ करायची नाही. समजून घेतल्यानंतर सोडवण्यास देखील तेवढीच मजा येते आपल्याला. आपण बघूया की यादृच्छिक प्रयोग आपल्याला दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला नमुना अवकाश आणि घटकांची संख्या काढायची. बघा, पहिला प्रयोग आहे एक नाणी फेकले. माझ्याजवळ एक नाणं आहे आणि ते मी फेकले. फेकल्यानंतर एखादा मुलगा सांगणार छापा येणार, तर दुसरा मुलगा सांगणार काटा येणार. दोघांची उत्तर कशी असतात, बरोबर असतात, जोपर्यंत ते नाणं खाली पडत नाही तोपर्यंत. मग त्यालाच म्हणतात यादृच्छिक प्रयोग. मग त्याच्यावरून किती शक्यता येतात बरं, तर 2. नमुना अवकाश. नमुना अवकाश आपण बघितलं, एस या शब्दाने दर्शवतात. महिरपी कंस काढायचा आहे. एक नाणं फेकलं, नाण्याला 2 बाजू असतात, एक तर छापा येणार किंवा काटा येणार. ह्या दोघांव्यतिरिक्त अजून कोण शक्यता आहे का येण्यासारखी, नाही, म्हणून हा कंस आपण बंद करून घेतला. आणि घटकांची संख्या 1 2, म्हणून इथे आपण लिहायचं नंबर ऑफ एस बरोबर 2. दुसरा आहे 2 नाणी
फेकली. बघा मुलांना, 2 नाणी हातात घेऊन एकत्रपणे फेकली गेलेली आहे. म्हणजे आपला नमुना अवकाश कसा तयार होणार बरं? तर एकदा कदाचित दोन्ही छापे असतील, एक छापा दुसऱ्या नाण्यावर काटा असेल, कदाचित पहिल्या नाण्यावरती काटा आणि दुसऱ्या नाण्यावर छापा असेल, कदाचित दोन्ही नाण्यावरती काटे असतील. तर अशा प्रकारे हा आपल्याला नमुना अवकाश मिळाला. म्हणजे किती शक्यता आहेत? 1 2 3 4. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर मिळाले 4. तिसरा आहे 3 नाणी फेकली. आता आपण 3 नाणी एकत्रपणे फेकणार आहोत. 3 नाणी एकत्रपणे फेकल्यानंतर जो आपल्याला नमुना अवकाश मिळणार आहे तो पहिल्यांदा तिन्ही नाण्यावरती छापा 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 असेल. बरोबर. आता लक्षात कसं ठेवायचं बघा. तर तिन्ही नाण्यावरती पहिल्यांदा एच 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 छापा घेतली. नंतर पहिल्या नाण्यावरती आपण काटा घेतला, 2 नाण्यावरती छापा. आता हा जो पहिला आहे त्याला आपण दुसऱ्या ठिकाणी नेऊया, म्हणजे दुसऱ्या नाण्यावरती टी मध्ये आला आणि मग टी शेवटच्या नाण्यावरती. बरोबर. पहिल्या तिन्ही नाण्यावरती छापे घेतले, पहिल्या नाण्यावरती काटा घेतला, मधल्या नाण्यावरती काटा घेतला, शेवटच्या नाण्यावरती काटा घेतला. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. तसंच तिन्ही नाण्यावरती काटे आहेत. आता जसं वरती केलं तसंच इथे पहिल्या नाण्यावरती आपण एच घेऊया आणि दोन्ही नाणी टी. मग हा एच मध्ये घ्यायचा आणि एच शेवटी घ्यायचा. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला एकूण 1 2 3 4 5 6 7 8 नंबर ऑफ एस म्हणजे घटकांची संख्या मिळते 8. ठीक आहे. तर 1 नाणी फेकली, 2 नाणी फेकली, 3 नाणी फेकली. तर ह्याच्यासाठी जो नमुना अवकाश आहे तो तुम्हाला लिहिता आला पाहिजे. म्हणून हे तुम्ही पटकन तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. म्हणजे नंतर आपण फासा फेकल्यानंतर मिळणारे नमुना अवकाश तयार करणार आहोत. आता बघूया फासा फेकल्यानंतर आपल्याला कोणता नमुना अवकाश मिळतो. एक फासा फेकला, एक फासा फेकला. आपण सापशिडी खेळतो त्याच्यामध्ये फासा टाकला जातो. मग तुम्हाला मी आधीच सुरुवातीला सांगितलेलं आहे की फाशाला किती पृष्ठ असतात? 6 पृष्ठ असतात आणि प्रत्येक पृष्ठावरती वेगवेगळे बिंदू असतात. पहिला एक बिंदू असतो, दुसरा 2 3 4 5 आणि 6. 6च्या पुढे बिंदू नसतात. म्हणजे ह्या 6 शक्यता होऊ शकतात. म्हणजे नमुना अवकाश आपला झालेला आहे 1 ते 6 नंबर. आणि घटकांची संख्या किती घटक आहे? 6 घटक आहे. म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 6. ठीक आहे. आता दुसरा आहे 2 फासे फेकले. ह्या ठिकाणी आपण एकच फासा फेकला होता. आता आपण 2 फासे एकत्रपणे फेकणार आहोत. 2 फासे एकत्रपणे फेकणार आहोत. म्हणून ह्या ठिकाणी नीट लक्षपूर्वक आपल्याला हा नमुना अवकाश तयार करायचा आहे. कारण फाशाला 6 पृष्ठ आहेत आणि 2 फासे म्हणजे एका पृष्ठाचे 6 भाग, एका फाशाचे 6 पृष्ठ, दुसऱ्या फासाचे 6 पृष्ठ. अशा प्रकारे हा नमुना अवकाश तयार करायचा. पण तयार करणे अगदी सोपं आहे. कसं बघा. तर पहिल्यांदा आपण घेऊया 1. पहिल्या फासावरती 1 पडला. बरोबर. आणि दुसऱ्या फाशावरती पण 1 पडला. आता आपण हा 1 जो नंबर आहे पहिल्या फाशावरचा नंबर तो स्थिर तसाच ठेवायचा 1. फक्त दुसऱ्या फाशावरचा नंबर जो आहे संख्या जी आहे ते बदलत जायचं. इकडे 1 झाला, इथे इथे 2. पुन्हा 1 तसाच ठेवायचा. ह्या ठिकाणी 2 झालेले आहेत, 3 घेतले. पुन्हा 3 झाले, आता 4 घेतले. नंतर 1 5 आणि शेवटी 1 6. बरोबर. म्हणजे पहिल्या फाशावरचा नंबर आपण स्थिर ठेवला 1 1 1 1 1 1 आणि दुसऱ्या फाशावरचे नंबर आपण बदलले. आता दुसरा इथे 1 घेतलेला होता, आता आपण घ्यायचे 2. 2 हा स्थिर ठेवायचा आणि मागचे नंबर तसेच ठेवायचे. 2 1
2 2 2 3 2 4 2 5 आणि 2 6. ठीक आहे. आता तिसरा घेऊया आपण. 1 झाला, 2 झाला, 3 हा नंबर स्थिर ठेवायचा आणि मागचे नंबर बदलायचे. 3 1 3 2 3 3 3 4 3 5 आणि 3 6. पुढे 3 झाल्यानंतर आता घेऊया 4. 4 1 4 2 4 3 4 4 4 5 आणि 4 6. 4 झाल्यानंतर 5 हा नंबर स्थिर ठेवूया. 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6. पुढे 6 हा नंबर स्थिर ठेवूया. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि 6 6. ठीक आहे. बरोबर 1 ते 6 नंबर झालेले आहेत. पाशावरती फक्त 6 बिंदू, 6 पृष्ठ असतात आणि 6 बिंदूच असतात. म्हणजे आपली त्या ठिकाणी हा नमुना अवकाश संपलेला आहे. पुन्हा कंस आपण बंद करून घ्यायचा. असे टोटल 1 2 3 4 5 6 उभे 6 आहेत. आडवे 1 2 3 4 5 6 6 6 36 म्हणजे नंबर ऑफ एस घटकांची संख्या 36 आहे. बरोबर. 1 फासा फेकला, 2 फासे फेकले की तयार होणारा नमुना अवकाश तुम्हाला लिहिता आला पाहिजे. बरोबर. पाठ करायची गरज नाही आहे. ती ट्रिक लक्षात घेतली तर तो अगदी सोपा आहे. हे देखील तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. बघा मुलांनो, आता आपण घेत आहोत पिसलेल्या कॅटमधून पत्ता काढणे. बरोबर. आपण पत्तेपास खेळत असतो आणि पत्ता पिसतो, त्याच्यातून एक पत्ता आपल्याला काढायला सांगितलेला असतो. मग हा पत्ता कोणता येणार बरं? तर कॅटमध्ये 4 गट असतात. चौकटचे पत्ते, बदामचे पत्ते, इस्पिकचे पत्ते आणि किलवरचे पत्ते. मग हा जो चौकट आहे, या चौकटमध्ये कोणते कोणते पत्ते असतात? तर 1 असतो, नंतर 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे नंबराचे पत्ते असतात. त्याचबरोबर गुलाब, राणी आणि राजा हे 3 चित्रांचे पत्ते असतात. बरोबर. हे 3 जे असतात हे चित्रांचे पत्ते असतात आणि वरती जे दिलेले आहेत 10 पत्ते ते चित्र नसलेले पत्ते असतात. तसंच बदाममध्ये सुद्धा बदामच्या पत्त्यांमध्ये किती पत्ते असतात? तर अशा प्रकारेच पत्ते असतात. मग हे किती पत्ते झाले बघा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. एकूण किती पत्ते आहेत? चौकटचे एकूण किती पत्ते? 13 पत्ते. तसेच बदामचे देखील वरील प्रमाणे 13 पत्ते. इस्पिकचे देखील वरील प्रमाणेच 13 पत्ते आणि किलवरचे पण वरील प्रमाणे 13 पत्ते. म्हणजेच प्रत्येक गटामध्ये, चौकटच्या गटामध्ये एकूण 13 पत्ते असतात, बदामच्या गटामध्ये देखील एकूण 13 पत्ते असतात, इस्पिकमध्ये 13 पत्ते असतात आणि किलवरमध्ये 13 पत्ते असतात. असे 4 गटामध्ये एकूण 13 पत्ते असतात. मग 13 चौक किती झाले बरं? 52. म्हणजे नंबर ऑफ एस या ठिकाणी आपण लिहू शकतो 52. ही पत्त्याच्या कॅटमध्ये एकूण 52 पत्ते असतात. कधी कधी आपल्याला प्रश्न विचारला जातो की चित्रयुक्त पत्ते किती? मग चित्रयुक्त म्हणजे ज्याच्यावरती चित्र आहे.
मग चित्र कशावर असते? गुलाम, राणी, राजा असे किती पत्ते आहेत? 3 पत्ते, बरोबर, चित्रांचे. मग ह्याच्यामध्ये पण 3 पत्ते असतात चित्रयुक्त, ह्याच्यामध्ये पण 3 पत्ते आहेत आणि किल्वरमध्ये सुद्धा चित्रयुक्त 3 पत्ते आहेत. मग 3 3 3 3 3 चौक किती होतात? 12. म्हणजे पत्त्याच्या कॅटमध्ये चित्रयुक्त पत्ते बरोबर 12. ठीक आहे. मग चित्र नसलेले पत्ते किती असणार? 52 मधून जर 12 तुम्ही वजा केले तर किती येतात? 40. म्हणजे चित्र नसलेले पत्ते. एवढा भाग आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचा आहे. आपण बघितलं नाणेफेक केल्यानंतर मिळणारा नमुना अवकाश, फासा फेकल्यानंतर मिळणारा नमुना अवकाश आणि पत्त्याच्या कॅट पिसल्यानंतर त्याच्यामधून मिळणारा नमुना अवकाश. हे लक्षात ठेवल्यानंतर पुढचा सराव संच सोडवणे अगदी सोपं जाईल. हे देखील आपण आपल्या वहीमध्ये पुढे लिहून घ्यायचं आहे. सराव संच 5.2 ला आपण सुरुवात करत आहोत. पहिला प्रश्न आहे, प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश S व नमुना घटकांची संख्या म्हणजे नंबर ऑफ S लिहा. आणि पहिला प्रयोग त्यांनी आपल्याला दिलेला आहे, एक फासा व एक नाणे फेकले. बघूया, एक फासा फेकला तर आपल्याला मिळणारा नमुना अवकाश आत्ताच आपण सारणीमध्ये अभ्यासला आहे की एक फासा जर मी फेकते तर मला काय मिळते? 1 2 3 4 5 आणि 6, बरोबर. नंतर आहे एक नाणं फेकलं गेलं. एक नाणे फेकल्यानंतर आपल्याला कोणता नमुना अवकाश मिळतो? तर H आणि T, छापा आणि काटा. हे पहिल्यांदा एक फासा फेकल्यानंतर काय मिळते, एक नाणे फेकल्यानंतर काय मिळते हे आपल्याला सारणीमध्ये आपण अभ्यासलेलं आहे, म्हणून आपण लवकर ते पटकन लिहू शकतो. आता हे दोन्ही एकत्र फेकलेले आहेत. बघा, एक फासा व एक नाणे फेकले. एका हातात फासा घेतला, एका हातात नाणे घेतले आणि दोघ जण एकत्र फेकल्यानंतर मिळणारा नमुना अवकाश. मग आपण नमुना अवकाश तयार करूया. नमुना अवकाश S बरोबर महिरपी कंसामध्ये. आता इथून एकेका बरोबर आपण जोडी लावायची की एक H, एक आणि H. जर आपल्याला फास्यावरती एक मिळाला तर नाण्यावरती H मिळणार. म्हणजे H आणि ह्या 6 घटकांची जोडी पहिल्यांदा आपण लावून घ्यायची. 1 H, 2 H, 3 H, 4 H, 5 H आणि 6 H, बरोबर. हे पहिल्यांदा आपण H बरोबर ह्या 6 जणांची जोडी लावली. आता तसंच T घ्यायचा आणि T घेतल्यानंतर T ची जोडी सुद्धा या 6 जणांबरोबर आपण लावायची आहे. म्हणजे काय येणार बघा, 1 T, 2 T, 3 T, 4 T, 5 T, 6 T, बरोबर. 6 पर्यंतच आहे. इथे आपला नमुना अवकाश संपलेला आहे. आणि त्यांनी सांगितले नमुना घटकांची संख्या, नंबर ऑफ S. नंबर ऑफ S आपल्याला काढायला सांगितलेले आहे. मोजायचे घटक किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणजे आपल्या नमुना घटकांची संख्या मिळाली 12. ठीक आहे. दुसरा प्रश्न, 2 3 5 या अंकांपासून अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. बघा मुलांना, आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत. एक आहे 2 3
आणि 5 ह्यांच्यापासून 2 अंकी संख्या तयार करायची. पण अट कोणती आहे? अंकांची पुनरावृत्ती झाली पाहिजे नाही. अंकांची पुनरावृत्ती म्हणजे काय? 22 22, 33 किंवा 55 अशा प्रकारचे अंक आपण ग्राह्य पकडायचे नाही. मग आपण नमुना अवकाश कसा तयार करायचा बघा बरं. नमुना अवकाश S बरोबर बघा आपल्याकडे किती आहे? पहिल्यांदा आपण 2 आहे. मग 2च्या मागे 3 लिहू आणि 2च्या मागे 5 लिहूया. 2च्या मागे 3 लिहिल्यानंतर कोणता नंबर तयार होतो? 23. आणि 2च्या मागे 5 लिहिल्यानंतर कोणता तयार होतो? 25. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी 2चा टर्न झाला. आपण घेऊया 3चा टर्न. आता 3च्या मागे 2 लिहूया आणि 3च्या मागे 5 लिहूया. 3च्या मागे 2 लिहिल्यानंतर काय होणार? 32. आणि 3च्या मागे 5 लिहिल्यानंतर काय होणार? तर 35. त्याचप्रमाणे 3चा टर्न झाला. आता आपण घेऊया 5. 5च्या मागे 2 लिहूया, 5च्या मागे 3 लिहूया म्हणजे 52 आणि 53. ठीक आहे. 52 आणि 53 अशा प्रकारे तिन्ही संख्या आपल्याला संपलेल्या आहेत. म्हणून आपण इथे कंस बंद करायचा. नंबर ऑफ S मोजा बरं 1 2 3 4 5 6 किती मिळाला आपल्याला? नंबर ऑफ S 6. दुसरा प्रश्न आहे 6 रंगांच्या तबकडीवर बाण फिरवल्यास तो कोणत्या रंगावर स्थिर राहील? अशी ही तबकडी दिलेली आहे. हिचे 6 भाग केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये एक एक रंगाचं नाव लिहिलेलं आहे. हा बाण आहे आणि हा बाण फिरवला बरोबर. आपण जत्रेत जातो तेव्हा अशी तबकडी असते फिरवण्यासाठी आणि मग त्याच्यामुळे तो फिरतो मग स्थिर राहतो. तर त्याने सांगितलेलं आहे तो बाण कोणत्या रंगावरती स्थिर राहील. तर कोणत्या रंगावर स्थिर राहील त्याच्यासाठी नमुना अवकाश आपल्याला बनवायला सांगितला. मग आपण लिहिणार नमुना अवकाश बरोबर S बरोबर. पहिल्यांदा S बरोबर. आता कोणत्या रंगावर स्थिर राहील ते आपल्याला माहित आहे का? नाही. 6 शक्यता आहे. म्हणजे आपण इथे 6 रंगांची नावं लिहायची. लाल, जांभळा, हिरवा, केशरी, पिवळा आणि निळा. या 6 रंगांची आपण नावं ह्या नमुना अवकाशामध्ये घ्यायची आहे बरोबर. आणि ह्याच्यानंतर नंबर ऑफ S किती रंग आहेत? 6 रंग आहेत. म्हणून नंबर ऑफ S बरोबर मिळाला 6. प्रश्न तिसरा बघा मुलांनो आपल्याला मार्च 2019चं कॅलेंडर आपल्या समोर ठेवलेलं आहे. ह्या महिन्याचं कॅलेंडर आपल्या समोर आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. आता 5ची पट म्हणजे काय? तर 5च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या. मग 5 कुठे आहे बघा. पहिल्यांदा आपण त्याला फोन करून घेऊया. 5 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25 आणि 5 30. ह्या सर्व ज्या संख्या आहेत या 5च्या पटीमध्ये मिळालेल्या आहेत. आता त्यांनी नमुना अवकाश तयार करायला सांगितलेला आहे. नमुना अवकाश तयार करायला सांगितले आणि त्या नमुना अवकाशामध्ये काय लिहायला सांगितलं? त्या संख्या नाही लिहायच्या तर वार लिहायला सांगितले. म्हणजे 5 हा तारीख असलेला कोणता दिवस होता? कोणता वार होता? इकडे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे बरोबर. म्हणजे 5 हा ट्यूजडे म्हणजे कोणता? मंगळवार. आपण लिहायचं मंगळवार. कॉमा 10चा कोणता होता? संडे. संडे म्हणजे रविवार बरोबर. 15चा कोणता होता? फ्रायडे. फ्रायडे म्हणजे शुक्रवार. 20चा कोणता आहे? W म्हणजे बुधवार. वेनसडे.
म्हणजे सोमवार, आणि 3 चा कोणता आहे एस सॅटरडे म्हणजे शनिवार. हे वार आपण 5च्या पटीत असलेले निवडून काढले. आता त्याचा नंबर ऑफ एस किती वार मिळाले बघा आपल्याला 1 2 3 4 5 6 म्हणजे नमुना अवकाश किती झाला तर 6. चौथा प्रश्न, 2 मुलगे, एक आहे B1 व दुसरा आहे B2. 2 मुली, एक आहे G1 आणि दुसरी आहे G2. ह्यांच्यातून दोघांची मिळून एक अशी रस्ता सुरक्षा समिती स्थापायची आहे आणि त्यासाठी ही कृती आकृती आपल्याला पूर्ण करायला दिलेली आहे. बघा, पहिला आहे 2 मुलांची समिती. आता 2च मुलं आहेत, नाव काय त्यांचं B1 आणि B2. मग 2 मुलांची समिती करायची असेल तर इथे येणार B1 B2, बरोबर, दोन्ही मुलंच आहेत. B म्हणजे बॉय. 2 मुलींची समिती, मग 2 मुली कशात आहेत G1 आणि G2. G म्हणजे गर्ल म्हणजे पहिली मुलगी दुसरी मुलगी. जर 2 मुलींची समिती असतील तर G1 G2 येणार, मुलांचीच असेल तर दोन्ही मुलंच येणार B1 B2. आता पुढचा प्रश्न असा आहे, एक मुलगा घ्यायचा आणि एक मुलगी घ्यायची. एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती. आता मुलांना बघा, आपल्याकडे B1 B2 आहे आणि G1 G2 ह्या 2 मुली आहेत. ही 2 मुलं आहेत, या 2 मुली आहेत. आता आपल्याला काय करायचं, एक मुलगा घ्यायचा आणि एक मुलगी घ्यायची. मग आपण जोडी तयार करूया. B1 ची जोडी G1 बरोबर, आता B1 ची जोडी G2 बरोबर, बरोबर, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आता आपण इकडे 2 पाहिजे का. आता आपण घेऊया B2 ची जोडी G1 बरोबर आणि B2 ची जोडी G2 बरोबर. म्हणजे प्रत्येक समितीत एक मुलगा एक मुलगी, एक मुलगा एक मुलगी असे तयार झाले. शेवटी त्यांनी सांगितलं आहे म्हणून नमुना अवकाश, बरोबर. नमुना अवकाश म्हणजे काय तर सर्वांचा मिळून सर्व घटक त्याच्यामध्ये आले पाहिजे. मग पहिला कोण आहे B1 B2, दुसरा आहे G1 G2 आणि मग या 4 जणांची समिती B1 G1 B1 G2 B2 G1 आणि B2 G2, बरोबर. असे हे सर्वजण एकत्र मिळून नमुना अवकाश तयार होतो, म्हणजेच नंबर ऑफ एस बरोबर 6 येतात. या ठिकाणी आपला सराव संच 5.2 संपलेला आहे. पुन्हा भेटूया सराव संच 5.3 साठी. धन्यवाद.